नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर आपण MST-CETची PYQ सिरीजचे सोल्युशन PYQचे सोल्युशनची सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपला ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर सुरू आहे आणि ग्रॅव्हिटेशनमधला थर्ड लेक्चर आज आपण बघणार आहोत. तर त्यातला आजचा फर्स्ट क्वेश्चन असा आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सरफेस ऑफ प्लॅनेट इज सेम ॲज दॅट ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ. प्लॅनेट आणि सरफेस ऑफ अर्थवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम दिलेलं आहे. त्याच्यानंतर बट द डेन्सिटी ऑफ प्लॅनेट इज थ्राइज दॅट ऑफ द अर्थ. डेन्सिटीचं काहीतरी वेगळं दिलेलं आहे, थ्राइज दॅट ऑफ द अर्थ. आर इज द रेडियस ऑफ द अर्थ, द रेडियस ऑफ द प्लॅनेट विल बी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, रेडियस आणि डेन्सिटीचं रिलेशन असला फॉर्म्युला आपल्याला डायरेक्टली माहिती आहे. तो फॉर्म्युला आपण लिहिणार आणि त्याचं सोल्युशन बघणार आहोत. तर बघा, सिम्पल क्वेश्चन आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सरफेस ऑफ द प्लॅनेट इज सेम दॅट ऑफ द surface of the planet is equal to acceleration due to gravity on the surface of earth. असा आहे आपल्याला गिवन डेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट, acceleration due to gravity is directly proportional to rho into r. acceleration due to gravity directly proportional to rho into r. here असं लिहू आता, acceleration due to gravity on the planet into radius of planet is equals to acceleration due to gravity on the surface of earth is equal to density on earth into radius on earth, radius of earth surface. त्याच्यानंतर आणखीन काय दिलेलं आपल्याला, density of the planet is thrice that of the earth. rho p, density of planet is equal to thrice the density of earth. rho p च्या जागेवर आपण ती व्हॅल्यू लिहिली तर त्यानंतर आपल्याला मिळून जाईल 3 times density of earth into radius of planet rp is equals to, आणखीन काय दिलेलं आहे, डेन्सिटी ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ अर्थ इज गिव्हन ॲज कॅपिटल आर, रेडियस ऑफ अर्थ. ह्याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ अर्थची व्हॅल्यू कॅन्सल झाली. रेडियस ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ डिवायडेड बाय 3. हे आहे आपलं ॲन्सर. ह्या पद्धतीनं आपल्याला सोल्युशन मिळतंय. r/3 इज आवर ऑप्शन. समजतंय? समजायलाच पाहिजे. तर लक्ष द्या, केअरफुली कॅल्क्युलेशन बघायचं तर आणि फॉर्म्युला काय यूज केला हे समजून घ्यायचं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बघू आपण. आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, वेट ऑफ द ऑब्जेक्ट्स आर मेजर्ड इन द कोल माइन डेप्थ h1, then at the sea level of height h2 and lastly at the top of mountains of height h3, w1, w2, w3 respectively. Which one of the following relation is correct? Very good question. तर बघा इकडं अर्थ सरफेस आहे. आपण कोल माइनकडं म्हणजे टुवर्ड द सेंटर गेलोत, माउंटेन्सवरती ॲट हाईट h माउंटेन्सवरती गेलोत आणि ऑन द सरफेस ऑफ अर्थ, असे 3 पार्ट केले आपण याचे. तर या ठिकाणी आपल्याला बघा, वेट ऑफ द ऑब्जेक्ट आज मेजर्ड इन कोल माइन h1ला, h1 एवढ्या डेप्थला ते जे वेट आहे ते किती आहे, तर w1 आहे. त्याच्यानंतर सी लेवल ऑफ हाईट h2 अँड लास्टली ॲट द टॉप ऑफ द माउंटेन. सी लेवलला म्हणजे सरफेसवरती आहे तर ते w2 घेतलं आणि लास्टली ॲट द माउंटेन जी आहे h3ला ते w3 घेतलं. तर या ठिकाणी सरफेसवरती जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू असते ती मॅक्झिमम असते आणि सरफेसपासून वरती चाललात किंवा अर्थच्या सेंटरकडे चाललात तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू डिक्रीज होते. लक्षात घ्या, सरफेसवरून वरती चाललात तरी डिक्रीज होते, सरफेसपासून खाली चाललात तरी डिक्रीज होते, सरफेसवरती व्हॅल्यू मॅक्झिमम असते. म्हणजे w2ची ही व्हॅल्यू जी आहे ते मॅक्झिमम आहे. पण हाईट h आणि डेप्थ d किती आहे त्याचं एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेलं नाही, तर त्याच्यामुळे त्या व्हॅल्यू आपल्याला एक्झॅक्टली कम्पेअर करता येणार नाही. तर पण एवढं माहिती आपल्याला की w2ची व्हॅल्यू जी आहे ते w1पेक्षा पण जास्त आहे आणि w3पेक्षा पण जास्त आहे. हे तर आपल्याला क्लिअर माहिती, बाकीचं आपल्याला माहिती नाही. कारण का h1, h2, h3च्या एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेल्या नाहीत. म्हणजे एक्झॅक्ट रिलेशन आपल्याला क्लिअरली मिळते असं, w1 लेस दॅन w2 ग्रेटर दॅन w3. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. समजतंय? ओके, चला थिअरॉटिकल कन्सेप्ट पण व्यवस्थित लक्षात घ्यायचे तर आणि नोट डाऊन करत चला. व्हिडिओ पॉज करून लिहिण्यावरती भर द्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. द डेन्सिटी ऑफ न्यू प्लॅनेट इज ट्वाइस दॅट ऑफ द अर्थ. डेन्सिटीचा फॉर्म्युला दिला, डेन्सिटीची कन्सेप्ट दिली. डेन्सिटी ऑफ न्यू प्लॅनेट इज इक्वल टू ट्वाइस डेन्सिटी ऑफ अर्थ.
त्याच्यानंतर द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सर्फेस ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू दॅट ऑफ द सर्फेस ऑफ द अर्थ आर इज द रेडियस ऑफ द अर्थ देन रेडियस ऑफ द प्लॅनेट विल बी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दोन्ही सर्फेसवरती सेम दिलेला आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला लिहिला. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सर्फेस ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. फॉर्म्युला असा आहे डेन्सिटी इंटू रेडियस इज इक्वल टू डेन्सिटी इंटू रेडियस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ प्लॅनेट रेडियस ऑफ प्लॅनेट डेन्सिटी ऑफ अर्थ रेडियस ऑफ अर्थ. याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू ट्वाईस द डेन्सिटी ऑफ अर्थ हे लिहिता येईल आपल्याला. डेन्सिटी ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू ट्वाईस द डेन्सिटी ऑफ अर्थ डेन्सिटी ऑफ प्लॅनेट इक्वल टू ट्वाईस द डेन्सिटी ऑफ अर्थ डेन्सिटी ऑफ प्लॅनेट इक्वल टू ट्वाईस द डेन्सिटी ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ अर्थ डेन्सिटी ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ अर्थ. याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ अर्थची व्हॅल्यू कॅन्सल झाली. रेडियस ऑफ प्लॅनेट आपल्याला फाईंड करायची इज इक्वल्स टू रेडियस ऑफ अर्थची व्हॅल्यू कॅपिटल आर आहे डिवायडेड बाय 2 हा डिव्हिजनमध्ये गेला. एकदम सिम्पल आणि चिल्लर क्वेश्चन आहे. बोनस क्वेश्चन आहे. बोनस मार्क येतं. सोपं आहे ना? समजतंय? लिहा. लिहून घेत चला. नेक्स्ट क्वेश्चनकडं. The speed with which the earth would have to rotate about its axis so that the person on the equator would weigh 3/5 as much as the present weight gravitational acceleration जी दिलेली आणि r इक्वेटोरियल रेडियस ऑफ अर्थ. तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला जो आहे ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय होतंय किंवा त्याला दुसरा आणखीन विथ अल्टिट्यूड असा अर्थ आहे त्याचा. लॅटिट्यूड व्हॅरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ लॅटिट्यूड. तर तो फॉर्म्युला असा आहे जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थीटा. इथं काय दिलेलं आहे इक्विटोरला जी व्हॅल्यू आहे म्हणजेच थीटा इक्वल टू 0 डिग्री इक्विटोरला. कॉस 0 म्हणजे कॉस स्क्वेअर 0ची व्हॅल्यू 1 असते 1 स्क्वेअर 1च मिळणार आहे. ओके. दुसरं आणखीन तर ही जी डॅश इज इक्वल टू ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं आपण. आणि दुसरं आहे जी डॅश इज इक्वल टू हे दिले 3/5 ॲज मच ॲज प्रेझेंट वेट 3/5 टाइम्स जी असं लिहिता येते आपल्याला. तर ही इक्वेशन 1मध्ये जर ठेवली व्हॅल्यू कोणती तर एक जी डॅशची व्हॅल्यू आणि दुसरी कॉस स्क्वेअर 0ची व्हॅल्यू ह्या दोन व्हॅल्यू जर इक्वेशन 1मध्ये ठेवल्या देन 3g डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू g मायनस आर ओमेगा स्क्वेअर इंटू 1. ओके. हे आर ओमेगा स्क्वेअर प्लस आहे लेफ्ट साईडला मायनस आहे लेफ्ट साईडला प्लस झाला. आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g मायनस 3g डिवायडेड बाय 5. कॅल्क्युलेशन केलं. रेडियस इंटू ओमेगा स्क्वेअर आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू कॅल्क्युलेशन बघा रे आर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 5g मायनस 3g डिवायडेड बाय 5 कॉमन ठेवला. आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 2g डिवायडेड बाय 5. फायनली ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 2g डिवायडेड बाय 5r where taking square root on both sides we get omega is equal to under root 2g divided by 5r. This is our final answer. समजतंय का नाही? समजतंय. 2g divided by 5r. ओके. लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. Body weighs 72 Newton on the surface of Earth. Gravitational force on a body due to Earth at height equal to half the radius of the Earth. हे जे वेटचे जे क्वेश्चन विचारले असतात ते आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला यूज करून त्याला वेटमध्ये लिहिता येते आपल्याला. व्हॅरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ हाईट h. तर तो फॉर्म्युला आपण यूज केला. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h gh डिवायडेड बाय g इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. तर ह्याला मासनं डिवाइड मल्टिप्लाय केलं तर mg झाला. म्हणजेच mg म्हणजे वेट ॲट हाईट h डिवायडेड बाय mg वेट ऑन द सर्फेस ऑफ अर्थ इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय करू गिवन डेटा जो आहे गिवन व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये लिहिल्या. वेट ॲट हाईट h विचारलेले आपल्याला ते लिहिलं तसंच. दुसरं अ बॉय वेज 72 न्यूटन ऑन द सर्फेस ऑफ अर्थ 72 न्यूटन ऑन द सर्फेस ऑफ अर्थ इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस हाईटची व्हॅल्यू किती दिलेली ॲट हाईट इक्वल टू हाफ द रेडियस ऑफ अर्थ r/2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे रेडियस स्क्वेअर आहे. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला WH ची व्हॅल्यू मिळून जाते.
समजतंय? लक्ष दे बाळा, समजतंय? 72 इंटू आर डिवायडेड बाय 2r प्लस आर 3r डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 2 न्यूमरेटरला गेला. वेट ॲट हाईट एच इज इक्वल टू 72 इंटू 2 न्यूमरेटरला गेल्यानंतर काय होतंय 2r डिवायडेड बाय 3r ब्रॅकेट स्क्वेअर झाला. स्क्वेअर हा आर कॅन्सल झाला, स्क्वेअर लिहिला. कॅल्क्युलेशन मिळालं आपल्याला 2 स्क्वेअर 4 डिवाइड बाय 3 स्क्वेअर 9 9 1 जा 9 9 8 जा 72 8 इंटू 4 32 न्यूटन. वेट ॲट हाईट एच, वेट ॲट हाईट एच 32 न्यूटन. ओके, लिहून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. Linear speed of particle at equator of the earth due to its spin motion is v. Linear speed of the particle at latitude 30 degree. इंटरेस्टिंग क्वेश्चन, थोडासा वेगळा आहे, आतापर्यंत घेतलेल्या सगळ्या क्वेश्चनपेक्षा वेगळा आहे. तर हे आहे इक्विटोरियल प्लेन, हे आहे पोलार रिजन, आणि याच्यामध्ये आपल्याला इथं लिनियर स्पीड दिलेली व्ही दिलेली आहे. त्यावेळेस अर्थची रेडियस जी आहे ते कॅपिटल आर एवढी होती. आता 30 डिग्रीमध्ये वरती गेल्यानंतर इथं ही पण रेडियसच आहे. इथं आल्यानंतर लिनियर स्पीड व्ही डॅश किती असेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता हे ॲक्सियल लाईन जी आहे अर्थची, त्या लाईनपासूनचं ह्या ऑब्जेक्टचं व्ही डॅश म्हणजे याचं डिस्टन्स आपण जर बघितलं तर ते आपल्याला माहिती नाही. मग आपण काय करू थोड्या वेळासाठी याला, तर स्मॉल आर एवढं डिस्टन्स असं कन्सिडर केलं. पण ती स्मॉल आरची व्हॅल्यू कशी फाईंड करता येईल बाळांनो, तर बघा इकडे काय म्हणतोय, लक्ष द्या. हे जे रेडियस आहे त्या रेडियसला 2 परपेंडिक्युलर कंपोनंटमध्ये मी रिझॉल्व करतो. कोणते 2 परपेंडिक्युलर कंपोनंट? एक झाला हा हॉरिझॉन्टल कंपोनंट, एक झाला हा व्हर्टिकल कंपोनंट. तर आपल्या कामाचा कोणता कंपोनंट आहे यातला? हॉरिझॉन्टल कंपोनंट हा आपल्याला रिक्वायर्ड आहे, याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. तर आर इज इक्वल टू, इकडे लक्ष द्या, आर इज इक्वल टू अँगलचा अँगल इथं 30 डिग्री आहे, हा पण 30 डिग्री होईल का? ह्या 2 पॅरल लाईन्स आहेत आणि हा अल्टरनेट अँगल झाला ट्रान्सव्हर्सल रेडियसमुळे तयार झाला 30 आणि हा पण 30 झाला. ठीक आहे, मग फॉर्म्युला आपल्याला असं मिळते, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर कॉस थीटा. ओके, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर कॉस 30. कॉस 30ची व्हॅल्यू किती असते? कॅपिटल आर इंटू √3/2 एवढी असते कॉस 30ची व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर आणखीन आपल्याला ही एक व्हॅल्यू यूज करावं लागेल. आणखीन आपल्याला व्हीची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. कॅपिटल व्ही गिवन, हे इनिशियल व्हॅल्यू व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर, कॅपिटल आर, ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ओके, त्याच्यानंतर पुढचं विचारलेली व्हॅल्यू व्ही डॅशची व्हॅल्यू, तर व्ही डॅश इज इक्वल टू व्ही डॅश लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन, व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू स्मॉल आर लिहिलं. आता स्मॉल आर व्हॅल्यू माहिती आपल्याला, कॅपिटल आर इंटू √3/2. व्ही डॅश इज इक्वल टू ओमेगा इंटू कॅपिटल आर इंटू √3/2. व्ही डॅश इज इक्वल टू ओमेगा इंटू कॅपिटल आर ही इक्वेशनमधली ओरिजिनल व्हॅल्यू आहे. ॲट इक्विटोरियल प्लेन व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. तर ही कॅपिटल व्ही इंटू √3/2 हे आपलं आहे फायनल आन्सर. हे मेथड आहे, मेथड समजून घेणं गरजेचं आहे. एकदम सुटसुटीत, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर थोडं पॉज करून व्हिडिओ समजून घ्यायचं कॅल्क्युलेशन काय आहेत ते. ओके, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. समजलंय? चला नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. Body weighs 300 Newton on the surface of Earth. How much will it weigh at distance r/2 below the surface of Earth? r/2 डिस्टन्सला कुठं? बिलो द सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डीचा फॉर्म्युला यूज करायचा आणि कॅल्क्युलेशन करायचं. सिम्पल. ओके, ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट फॉर्म्युले आलेले तर हे कसे आलेत कळत नसेल तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये काही फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले आहेत. व्हिडिओ नंबर 2 ग्रॅव्हिटेशन चॅप्टर 05 लेक्चर 01 मध्ये सगळे फॉर्म्युले आपण सुरुवातीला एक्सप्लेन केलेले आहेत. डायरेक्ट फॉर्म्युले लिहिलेले आहेत. एकदा फॉर्म्युले लेक्चर बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म्युले समजतील. ओके, चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे वेट ॲट द सरफेस ऑफ अर्थ. त्याच्यासाठी आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डीचा फॉर्म्युला GD/G इज इक्वल टू 1 - D/r
आर. इथं पण परत मासनं मल्टिप्लाय डिवाइड केलं, mgd डिवाइड बाय mg म्हणजे वेट ॲट डेप्थ डी डिवाइड बाय वेट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. काय म्हणतं परत एकदा, मासनं डिवाइड मल्टिप्लाय केलं की वेट झालं ते वेट ॲट डेप्थ डी डिवाइडेड बाय वेट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ओके, हा फॉर्म्युला लिहून मी इथंच मल्टिप्लाय करतो, मासनं मल्टिप्लाय डिवाइड केलं, काही फरक पडत नाही. mg म्हणजे वेट ॲट डेप्थ डी, mg वेट ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज इक्वल टू 1 मायनस डेप्थ किती दिलेली तर डिस्टन्स r/2, 1 मायनस डिस्टन्स r/2 इंटू r/2 r. ओके, r गेट्स कॅन्सल्ड, इथं राहते 1/2 राहते. वेट ॲट डेप्थ डी डिवायडेड बाय वेट ऑन द सरफेसची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती आहे ती 300 आहे, इज इक्वल टू 1 मायनस 1/2. वेट ॲट डेप्थ डी इज इक्वल टू फायनल कॅल्क्युलेशन, वेट ॲट डेप्थ डी इज इक्वल्स टू 2 मायनस 1 1/2, 300 राईट साईडला गेला, 300 इंटू 1/2, 2नं डिवाइड केलं तर वेट ॲट डेप्थ डी इज इक्वल टू 150 न्यूटन. r/2 एवढ्या डिस्टन्सला, सरफेसपासून खाली जात असताना r/2 एवढ्या डिस्टन्सला वेटची व्हॅल्यू मिळते आपल्याला 150 न्यूटन. समजते, लिहून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाते. Consider planet whose density is same as that of the Earth but whose radius is 3 times the radius of the Earth. The acceleration due to gravity Gn on the surface of planet is Gn equal to x times g, where g is the acceleration due to gravity on the surface of Earth. The value of x is density, radius and acceleration due to gravity चा रिलेशन असला फॉर्म्युला बघायचा आहे. तर आपल्याला बेसिक माहिती एवढंच की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो इंटू आर. तर याचंच आपल्याला यूज करून काय करू आपण, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट divided by acceleration due to gravity on the surface of earth is equal to density of planet into radius of planet divided by density of earth into radius of earth. हा सिंपल कन्सेप्ट यूज करता येतं प्रत्येक वेळेस. आपल्याला भरपूर क्वेश्चन रिपीट झालेत मित्रांनो ह्या टाईपचे, त्याच्यामुळं ह्या टाईपची एक जरी क्वेश्चन सॉल्व केला तरी परफेक्शन आलं पाहिजे. आपण भरपूर सराव घेतलेला आहे, म्हणजे ह्या टाईपचा जर क्वेश्चन आला तर कॅल्क्युलेशन न करता तर काही जणांना विद्यार्थ्यांना सॉल्व करता येईल, पण तरीही कन्फर्मेशनसाठी एकदा लिहूनच सॉल्व करा. तर GP acceleration due to gravity on the planet of the earth is equal to न्यू प्लॅनेट इथे Gn इक्वल टू x इंटू जी, x इंटू जी डिवायडेड बाय जी. परत एकदा ऐका, x इंटू जी ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट डिवायडेड बाय जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज इक्वल टू काय दिलेलं आहे, प्लॅनेट हुज डेन्सिटी इज सेम दिलेलं आहे. त्याच्यानंतर radius is 3 times the capital R of the earth. Radius is equal to 3 times radius of earth divided by radius of earth. Radius of earth cancel झाला, जी cancel झालं, राहते x is equal to 3. समजतंय. फक्त लिहून घ्यायचं काम करायचं, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन चालू आहे. फक्त दिलेला डेटा जो आहे तो तुम्हाला मॅथमॅटिकली लिहिता आला पाहिजे. The height at which the weight of the body becomes 1/9 of its on the surface of earth. वेटची कन्सेप्ट आली की परत ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h डिवायडेड बाय सरफेस ऑफ अर्थ इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याला परत ही जे लिहिलेलं आहे याला मासनं मल्टिप्लाय डिवाइड जर केलं तर हे झालं वेटमध्ये कन्वर्ट. वेट ॲट हाईट h डिवायडेड बाय वेट ऑन द सरफेस इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नेक्स्ट पार्ट ह्याचा आहे काय, तर 1/9 टाइम्स आहे वेट ॲट द हाईट ॲट विच द वेट ऑफ द बॉडी बिकम्स 1/9 टाइम्स 1/9 WH बाय W इज इक्वल टू 1/9. कसं आलं हे बऱ्याच जणांना लवकर लक्षात येत नाही, तर लिहितो वेट ॲट हाईट h इज इक्वल टू 1/9 टाइम्स वेट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. वेट ॲट हाईट h डिवायडेड बाय वेट ऑन द सरफेस इज इक्वल टू 1/9 इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. इकडचा पार्ट कंटिन्यू केला कॅल्क्युलेशनचा. WH अपॉन W इक्वल टू 1/9 लिहिलं. फॉर्म्युला राईट साईड r अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी गेट 1/3 इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, r प्लस h इज इक्वल टू 3r. वी फाइंड 3r मायनस r वी गेट h इज इक्वल टू
2r. h इज इक्वल टू 2r. लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. Depth at which the acceleration due to gravity becomes, question नीट बघा. Depth at which the acceleration due to gravity becomes g by 2n, g by 2n, gd is equal to g by 2n. म्हणजे gd डिवायडेड बाय g इज इक्वल्स टू 1 by 2n असं लिहिता येते. बट फॉर्म्युला फॉर gd अपॉन g सेपरेट लिहितो मी. gd अपॉन g इज इक्वल टू एकच फॉर्म्युला आहे 1 मायनस d बाय आर. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर एकत्र आणल्या कोणत्या gd अपॉन g इक्वल टू 1 by 2n इक्वल टू 1 मायनस d बाय आर तर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो इझिली. बघा राईट साईड इक्वल घेतल्या. 1 by 2n इज इक्वल्स टू 1 मायनस d बाय आर. ओके, मायनस d बाय आर लेफ्ट साईडला आणला प्लस d बाय आर इज इक्वल टू 1 मायनस 1 by 2n. तर d बाय आर इज इक्वल्स टू 2n मायनस 1 डिवायडेड बाय 2n. d इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 2n मायनस 1 डिवायडेड बाय 2n इंटू कॅपिटल आर इज आवर आन्सर. ऑप्शन आहे का नाही असं बघू ना आपण. आहे. आर इन ब्रॅकेट 2n मायनस 1 अपॉन 2n डी ऑप्शन आहे आपल्याकडं. आहे. समजला. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. The mine is located at depth r by 3 below the earth's surface. The acceleration due to gravity at the depth in the mine is. Simple आहे. Acceleration due to gravity विचारले. Acceleration due to gravity at depth d चा रिपीट फॉर्म्युला झाला gd डिवायडेड बाय g इज इक्वल टू 1 मायनस d बाय आर. आपल्याला काय करायचे, d ची व्हॅल्यू r बाय 3 लिहायची फक्त. gd इज इक्वल टू g इन ब्रॅकेट 1 मायनस d ची व्हॅल्यू r बाय 3 r. ओके, r कॅन्सल. g इंटू 1 मायनस 1 बाय 3 इज इक्वल टू 1 मायनस 1 बाय 3. 3 न क्रॉस मल्टिप्लाय केलं 3 मायनस 1 2 बाय 3. g इंटू 2 बाय 3 2g बाय 3. g इंटू 2 बाय 3 2g बाय 3 ऑप्शन सी. समजते का बघा रे. सोपं आहे. रिपीट होत आहेत प्रश्न तेच म्हणजे फॉर्म्युला रिपीट होते सारखं तेच उलटं सुलटं. कॅल्क्युलेशन फक्त केअरफुली करणं गरजेचं आहे आणि दिलेला डेटा आपल्याला पटकन क्लिक झाला पाहिजे वेळ न घालवता. जेवढा जास्त सराव होईल तेवढं इझी होईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. 2 planets have their radii in the ratio x upon y. रेशिओ ऑफ रेडिया r1 बाय r2 इज इक्वल टू रेशिओ आहे x अपॉन y. आणि दुसरं आहे डेन्सिटीज ρ1 बाय ρ2 इज इक्वल टू m अपॉन n. हे गिवन आहे आणि विचारले काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन देम आर इन द रेशिओ. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी इंटू रेडियस. g1 डिवायडेड बाय g2 इज इक्वल टू फक्त सिम्बॉल बदलले तर काय नाही ρ1 r1 डिवायडेड बाय ρ2 r2 हे आहे. सिम्बॉल बदलले तर आपल्याला तसंच लिहावं लागेल. g1 अपॉन g2 इज इक्वल टू ρ1 अपॉन ρ2 ची व्हॅल्यू आहे m बाय n आणि r1 अपॉन r2 ची व्हॅल्यू आहे x अपॉन y mx अपॉन ny mx अपॉन ny ऑप्शन नंबर डी. समजलं. सोपं आहे समजतंय. लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. The value of acceleration due to gravity at depth d from the surface of earth and altitude h from the surface of earth are in the ratio. डेप्थ d आणि हाईट h चं रिलेशन फाइंड करायचं. h इज व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन रेडियसचा फॉर्म्युला यूज करायचा त्यावेळेस करेक्ट रिलेशन होते. द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ d चा फॉर्म्युला आहे लिहितो इथं बघा. व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ d इज इक्वल टू g इन ब्रॅकेट 1 मायनस d बाय आर. g इंटू आर न मल्टिप्लाय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन आर मायनस डी डिवायडेड बाय आर. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आणि सिमिलरली ॲट अल्टिट्यूड एच म्हणजे हाईट एचला इफ हाईट इज व्हेरी व्हेरी स्मॉल जी इंटू 1 मायनस 2h बाय आर असा फॉर्म्युला होते. तर याच्यामध्ये जी इंटू आर न क्रॉस मल्टिप्लाय केलं आर मायनस 2h डिवायडेड बाय
आर, ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. तर ह्या दोघांचा रेशिओ घे बेटा, आन्सर मिळून जाईल तुम्हाला. GD डिवायडेड बाय GH इज इक्वल्स टू, कॉमन पार्ट कॅन्सल केला, कॉमन पार्ट जी कॅन्सल झाला, आर कॅन्सल झाला, न्यूमरेटरला आर मायनस डी, डिनॉमिनेटरमध्ये आर मायनस 2h असा रेशिओ आहे का नाही ते चेक करा. आर मायनस डी अपॉन आर मायनस 2h, ऑप्शन नंबर सी. समजतंय? समजायलाच पाहिजे. हा क्वेश्चन आता लय वेळा रिपीट झाला आहे. काय करायचं, स्मॉल जी इक्वल टू कॅपिटल GM डिवाइड बाय आर स्क्वेअर, मासची जी व्हॅल्यू आहे त्याला डेन्सिटी इंटू मास, म्हणजे मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम ऑफ द स्पेअरचा फॉर्म्युला, अर्थ इज कन्सिडर्ड ॲज सॉलिड स्पेअर, व्हॉल्यूम ऑफ द स्पेअरचा फॉर्म्युला 4/3 इंटू πr³. हे यूज करा आणि त्याच्यामध्ये कन्वर्ट करा, आन्सर डायरेक्ट मिळून जाईल. आता डबल रिपीट लिहून देत नाही, पहिल्या किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हा क्वेश्चन फॉर्म्युला बघितलेला आहे. ओके, नेक्स्ट. इथं बघा रे, अर्थ इज अज्युम टू बी स्पियर ऑफ रेडियस आर. मग त्याचं काय, G∅ इज द व्हॅल्यू ऑफ इफेक्टिव्ह ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट लॅटिट्यूड 30 डिग्री. G∅ इज इक्वल टू G मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. ओके, फाय म्हणजे 30 डिग्री दिलेलं आपल्याला. G इज द व्हॅल्यू ऑफ ॲट द इक्वेटर, देन द व्हॅल्यू ऑफ G मायनस G∅. तिकडे राईट साईडलाच गेलं पाहिजे. कॅल्क्युलेशन तर करू आधी हे दिलेल्या व्हॅल्यूचं. G मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय, कॉस 30 त्याचा स्क्वेअर. G∅ इज इक्वल टू G मायनस आर ओमेगा स्क्वेअर. कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 असते आणि त्याचा स्क्वेअर दिलेलं इथं, कॉस 30 √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. G∅ इज इक्वल टू G मायनस √3 स्क्वेअर 3 2 स्क्वेअर 4 3/4 इंटू आर ओमेगा स्क्वेअर. तर याच्यामध्ये काय केलं आहे, G मायनस G∅ लिहिलेलं आहे. तर G∅ राईट साईडला, 3/4 लेफ्ट साईडला आला. लेफ्ट साईडची व्हॅल्यू आपल्याला होम मिळून जाईल की 3/4 इंटू आर ओमेगा स्क्वेअर, आणि राईट साईडला मिळतं आहे G मायनस G∅ ची व्हॅल्यू ही आहे आपलं फायनल आन्सर. G मायनस G∅ इज इक्वल्स टू 3/4 इंटू आर ओमेगा स्क्वेअर. तर हे नाही आपला आन्सर आहे बी ऑप्शन. ओके, इथं ऑप्शन नंबर बी पहिलं आपल्याकडून करेक्शन करून घ्या. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. 3/4 इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. फिजिक्स खूप सुंदर आहे, फक्त टायमाला फॉर्म्युले आठवले पाहिजेत, आणि ते पण करेक्ट फॉर्म्युलाच आठवला पाहिजे. फिजिक्सचा अभ्यास करताना 4 प्रोसेसमध्ये करायचा, सिम्पल लँग्वेजमध्ये. परत एकदा ऐका. पहिलं तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे, क्वेश्चनमधला गिव्हन डेटा समजला पाहिजे, पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप करेक्ट फॉर्म्युला आठवला पाहिजे. तिसरी स्टेप त्याचं कॅल्क्युलेशन करेक्ट करता आलं पाहिजे, आणि चौथी स्टेज जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यातला ऑप्शननुसार आपल्याला ते कन्वर्ट करता आलं पाहिजे, ऑप्शनच्या रिक्वायरमेंटनुसार. 4 स्टेजमध्ये फिजिक्सचे न्यूमरिकल्स, CET नीट JEEचे न्यूमरिकल्स सॉल्व करता येतात. ह्या 4ही स्टेजमध्ये तुमची एखादी जरी स्टेज थोडी वीक असेल तर मग अवघड कंडिशन दिसती बाळांनो. ओके, डिफरन्स इन द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द पोल अँड इक्विटोर विचारलेले. काय सोपा प्रश्न आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोलचा फॉर्म्युला बघू आपण. तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G∅चा फॉर्म्युला लिहिला, G मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. हा जनरल फॉर्म्युला. तर यातलं पहिलं ॲट पोल्सला ॲट पोल्स थीटा किंवा फायची जी व्हॅल्यू आहे इथं, फायची व्हॅल्यू काय, फाय इज इक्वल टू पोल्सला 90 डिग्री व्हॅल्यू असते, आणि कॉस 5ची व्हॅल्यू, कॉस 90ची व्हॅल्यू किती येते रे, 0 येते, 0. तर G∅ इज इक्वल टू G मायनस आर ओमेगा स्क्वेअर इंटू 0. G∅ इज इक्वल टू G, ह्याला आपण पोल्सवरची व्हॅल्यू GP इज इक्वल टू G म्हणू, याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. पोलवर G व्हॅल्यू आली. आता कुठं लिहायचं रे, इक्विटोरला लिहायचं आहे. ॲट इक्विटोर फायची व्हॅल्यू 0 डिग्री. ॲट इक्विटोर कुठं लिहायचं आहे, इक्विटोर फाय इज इक्वल टू 0 डिग्री. कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. हे पहिला फॉर्म्युला जो दिलेला आहे त्याच्यामध्ये लिहिलं मी.
जी फाय इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर इंटू 1 झाला कॉस फाय, कॉस झिरोची व्हॅल्यू 1 झाली ते डायरेक्ट लिहिलं मी जी फाय इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. ह्याला आपण काय म्हणू, थोडंसं करेक्शन करतो छोटंसं. ही जी व्हॅल्यू आहे तर ती इक्विटोरची लिहिली मी, जी ई लिहिलं त्याला. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. विचारले काय, सिम्पल आहे. डिफरन्स इन द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द पोल अँड इक्विटोर. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल मायनस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्विटोर इज इक्वल टू पोलची जी व्हॅल्यू आलेली ती जी आलेली मायनस त्यातून ही व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहितो जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. आता मायनसनं मल्टिप्लाय केलं, मायनस जी मायनस मायनस प्लस आर ओमेगा स्क्वेअर. जी मायनस जी कॅन्सल झाला, आपल्याला फायनल मिळते आर ओमेगा स्क्वेअर. जी पोल मायनस जी इक्विटोर. आर ओमेगा स्क्वेअर इज आवर फायनल आन्सर. ऑप्शन नंबर बी. समजतंय का? समजलंच पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. The acceleration due to gravity at the moon is 1/6 times the acceleration due to gravity on the earth. हे लिहितो मी असं, मूनची व्हॅल्यू जी आहे ती 1/6 टाइम्स ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. हे गिवन डेटा आधी सगळा लिहितो सिम्बॉलमध्ये. इफ रेशिओ ऑफ डेन्सिटी ऑफ अर्थ टू द डेन्सिटी ऑफ मून इज 5/3. डेन्सिटी ऑफ अर्थ टू डेन्सिटी ऑफ मून इज इक्वल टू किती आहे, 5/3 आहे. Then the radius of moon in terms of the radius of earth, radius of moon is equal to in terms of radius of earth असं विचारलेलं आहे. ओके, डेन्सिटी ही जी दिलेली व्हॅल्यू आहे त्याचाच वापर करतो. कोणता, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. आणि नंतर मग त्यांच्या व्हॅल्यू ठेवतो मी. इकडे लक्ष द्या. डेन्सिटी नाही, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर करतो. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज इक्वल टू 1/6 टाइम्स ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल्स टू, फॉर्म्युला मी प्रत्येक वेळेस लिहितो आहे डेन्सिटी इंटू रेडियसमध्ये. डेन्सिटी ऑफ मून इंटू रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/6 टाइम्स डेन्सिटी ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ अर्थ. बट डेन्सिटी ऑफ अर्थ इज इक्वल टू 5/3 टाइम्स डेन्सिटी ऑफ मून. असं कुठंतरी आपल्याला काहीतरी लिहिता येईल. मग कोणतं म्हणतोय मी, ह्याच्यातून आपण रेशोमध्ये जे दिलेलं आहे त्यातून एक व्हॅल्यू आपण काय करू. ओके, आपल्याला विचारली रेडियस ऑफ मून, बाकीच्या व्हॅल्यू राईट साईडला नेलं. मग थोडं सिम्पल करतो आणखीन. रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/6 टाइम्स डेन्सिटी ऑफ अर्थ डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ मून इंटू रेडियस ऑफ अर्थ. आपल्याला रेडियस ऑफ मून विचारली म्हणून तसं लिहिलं मी. रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/6 इंटू रो ई बाय रो एम इज 5/3 इंटू रेडियस ऑफ अर्थ. याच्यामध्ये फायनली रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 5/18 रेडियस ऑफ अर्थ. 5/18 टाइम्स मिळतंय. समजतंय? ओके, सोपं आहे. थोडं केअरफुली लिहा. जे दिलेला डेटा आहे त्याचा पुरेपूर वापर व्यवस्थित करा फक्त. ऑप्शन नंबर सी. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. Two spherical planets A and B have same mass but densities are in the ratio 8:1 for those planets. For these planets, the ratio of acceleration due to gravity at the surface of A to its value at surface of B विचारलेलं आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर तिकडं जाण्याच्या आधी आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याचा वापर कसं करायचा आहे. टू स्पेरिकल प्लॅनेट्स A and B have same mass. मास ऑफ प्लॅनेट 1 इज इक्वल टू मास ऑफ प्लॅनेट 2. ए आणि बीसाठी मास ऑफ प्लॅनेट 1 इक्वल टू मास ऑफ प्लॅनेट 2. त्याच्यानंतर but their densities are in the ratio density of planet 1 is equal to density of planet 2. Density of planet 1 upon density of planet 2 is equal to 8/1. हे गिवन आहे. ओके, रेडियसचं काहीच दिलेलं नाही पण मासचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला रेडियसमध्ये कन्वर्ट करता येतं आहे. कसं, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. रो1 V1 इज इक्वल टू रो2 V2. डेन्सिटीचं रेशो विचारलेलं आपल्याला दिलेला आहे. रो1 अपॉन रो2. रो1 इंटू व्हॉल्यूमची व्हॅल्यू 4/3 इंटू पाय R1 क्यूब इज इक्वल टू रो2ची व्हॅल्यू आहे तशी लिहिली. व्हॉल्यूमची व्हॅल्यू 4/3 इंटू पाय R2 क्यूब. ओके, कॉमन पार्ट 4/3 पाय कॅन्सल झाला. 4/3 पाय कॅन्सल झाला. रिमेनिंग पार्ट इज रो1 इंटू R1 क्यूब इज इक्वल टू रो2 इंटू R2 क्यूब.
ओके, आपण रेडियसचा रेशो घेतला R1 डिवायडेड बाय R2, R1 क्यूब बाय R2 क्यूब इज इक्वल टू रो2 बाय रो1. R1 क्यूब बाय R2 क्यूब, R1 क्यूब बाय R2 क्यूब इज इक्वल टू रो2 बाय रो1ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं रो1 बाय रो2 8/1 1/8 लिहिलं त्याला. तर फायनली R1 बाय R2 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स इज इक्वल टू 1/2. इक्वेशन नंबर काहीतरी नाव दिलं आपण. आणि आता मास तर सेम आहे, तर रेडियसची पण व्हॅल्यू मिळाली आहे. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला इकडे बघा रे काय म्हणतोय. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथं साईडला लिहितो मी आता फॉर्म्युला परत एकदा. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन टर्म्स ऑफ मास अँड रेडियस GM डिवायडेड बाय R स्क्वेअर. मास सेम आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर राहील. मास सेम आहे, सेम मास आहे. मग डेन्सिटीमध्ये दिलेला होता फॉर्म्युला, रेडियस नव्हती दिलेली. मास सेम दिलंय म्हणून आपण हे यूज केलंय. आता एक कन्फ्युजन इथे एक होऊ शकतं. काय सांगतोय मी, डेन्सिटी आणि रेडियस दिलेली असताना ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो इंटू आर. पण मास दिलेला असताना ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इक्वल टू GM/R स्क्वेअर. GM/R स्क्वेअर मास दिलेलं आहे. मास दिलेला असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, तर यांचा रेशो घेतला मी 1/2 G1 डिवायडेड बाय G2 इज इक्वल टू रेशो घेताना असं येईल आपल्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर आहे R2 बाय R1 स्क्वेअर. R1 बाय R2 1/2 R2 बाय R1 2/1 ब्रॅकेट स्क्वेअर 4/1. हे आपलं फायनल आन्सर आहे 4/1. ऑप्शन बी आहे 4/1 साठी. ओके, ओके समजते बेटा. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. बॉडी वेज W Newton on the surface of earth. It weighs at the height equal to half the radius of the earth will be. हाईटचा क्वेश्चन विचारलेला आहे. तर हाईटसाठी आधी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एस डिवायडेड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सर्फेस ऑफ अर्थ इज इक्वल टू R डिवायडेड बाय R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. हा क्वेश्चन हा फॉर्म्युला आहे आपला. तर ह्याला वेटमध्ये कन्वर्ट केलं, मासनं मल्टिप्लाय डिवाइड करून WH/W इज इक्वल टू R डिवायडेड बाय R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. तर WH डिवायडेड बाय W इज इक्वल टू R डिवायडेड बाय व्हॅल्यू काय दिली आपल्याला, हाईट इक्वल टू हाफ द रेडियस ऑफ अर्थ R प्लस R/2 टोटल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर WH/Wची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी WH/W इक्वल टू हे ॲडिशन केली 2R प्लस R 3R झाला. WH डिवायडेड बाय W इज इक्वल टू ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये आपण न्यूमरेटरला R लिहिलं आहे, तसंच डिनॉमिनेटरमध्ये ॲडिशन केली 2R प्लस R 3R डिवायडेड बाय 2. हा 2 न्यूमरेटरला जाऊ द्या. WH डिवायडेड बाय W इज इक्वल टू फायनली आपल्याला 2R डिवायडेड बाय 3R मिळते ब्रॅकेट स्क्वेअर. R कॅन्सल झाला. WH इज इक्वल टू W इंटू स्क्वेअर केला 4/9. दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, समजतं विद्यार्थी मित्रांनो. तर हे झाले बेसिक पार्ट होता आपला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची आपण मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. याच्या पुढचा पार्ट जो आहे तो क्रिटिकल व्हेलॉसिटीचे व्हिडिओ येतील. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून देणार आहोत. तोपर्यंत हे क्वेश्चन प्रॅक्टिस करा. थँक्यू.